ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं निश्चित केलं गेलं आहे। बहुपर्यायी आणि वर्णनात्मक दोनही पद्धतीने या परीक्षा घेतल्या जातील। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, आता पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार आहेत? अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न होता ज्ञानदा की प्रथम सत्र परीक्षा होणार का, कधी होणार आणि त्या कशा घेतल्या जाणार। आणि आता मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढलेलं आहे। त्यामध्ये ज्या पारंपरिक शाखा आहेत, ज्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, पदवी आणि पदव्युत्तर शाखा यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या 31 डिसेंबरपर्यंत घेतल्या जाणार आहेत। आणि 31 डिसेंबरपर्यंत घेतल्या जात असताना दोन्ही पद्धतीने, म्हणजे त्याचा पॅटर्न आपण बघितला तर MCQ पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत, त्याशिवाय वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत। तर दुसरीकडे आपण व्यावसायिक अभ्यासक्रम पाहिले, ज्यामध्ये अभियांत्रिकी असेल, फार्मसी असेल, अशा जे अभ्यासक्रम आहेत त्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या 15 जानेवारीपर्यंत प्रथम सत्र परीक्षा घेतल्या जाणार आहेत। जर दोन्हीचे पॅटर्न पाहिले तर दोन्हीकडे जसं मी आधी सांगितलं की MCQ आणि वर्णनात्मक ह्या दोन्ही पद्धतीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांना घरी बसून ह्या परीक्षा देता येणार आहेत। शिवाय आपण जर बघितलं तर जशा अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या अगदी तशाच प्रकारचं क्लस्टर कॉलेजेस केलेले आहेत। आणि क्लस्टर कॉलेजचे जे लीड कॉलेज म्हणजे मुख्य कॉलेज असणार आहे ते या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करणार आहेत आणि एकाच वेळेस ह्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये अडचणी किंवा ऑनलाईन परीक्षा देऊ शकणार नाहीत किंवा अडचणी निर्माण होतील त्याची पर्यायी व्यवस्था सुद्धा महाविद्यालयांना करायची आहे। थोडक्यात आपण जर पॅटर्न पाहिले तर पारंपरिक म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचा जो पॅटर्न असणार आहे तो 60 मार्कांचा पॅटर्न असणार आहे। त्यामध्ये 50 प्रश्न बहुपर्यायी असणार आणि 40 प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे। तर अभियांत्रिकीचा जर आपण पॅटर्न पाहिला तर अभियांत्रिकीच्या मध्ये 80 गुणांची परीक्षा असणार, 40 बहुपर्यायी असणार आणि 40 वर्णनात्मक असणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागावं लागणार आहे, कारण दिवाळी झाली आणि दिवाळीनंतर आता अभ्यास सुरू करावा लागणार, कारण प्रॅक्टिकल परीक्षा आणि वायवा परीक्षा सुद्धा आता ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत। ज्ञानदा। वेदांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। या परीक्षांचं नियोजन कसं करण्यात आलंय? कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 60 गुणांची थिअरी परीक्षा, एका तासामध्ये विद्यार्थ्यांना 40 प्रश्न सोडवावे लागतील। तर इंजिनिअरिंग, फार्मसी, MCA या अभ्यासक्रमांसाठी 80 गुणांची ऑनलाईन थिअरी परीक्षा असेल, त्यासाठी 2 तासांचा वेळ मिळणार आहे। इंजिनिअरिंग, फार्मसी, MCA या विद्यार्थ्यांना 40 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न आणि 40 गुणांचे वर्णनात्मक प्रश्न सोडवावे लागतील। विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 60 गुणांची परीक्षा असेल, 30 गुणांची बहुपर्यायी परीक्षा आणि 30 गुणांची वर्णनात्मक परीक्षा असेल। विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी परीक्षेसाठी अर्ध्या तासाचा वेळ मिळेल आणि वर्णनात्मक परीक्षेसाठी 1 तासाचा अवधी असेल।